दिवाळीची लगबग सगळीकडे सुरू आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. पोहे छान कुरकुरीत राहावेत म्हणून मी पोहे 2-3 दिवस उन्हात वाळून घेतलेत आणि नंतर 1 किलो पोहे 2 बॅचेस मध्ये 2-2 मिनिटाच्या अंतराने छान असे भाजून घेतले. आता एक मसाला तयार करून घेणार आहोत. जाडसरच मसाला हा वाटून घेतलाय. इथे 1 किलो पोह्यांसाठी मी पाव किलो तेल वापरले. तेल कढईत टाकायचं, त्यामध्ये मिरची, मीठ टाकून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. पाव किलो शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत तळून घ्यायचे. खोबऱ्याचे काप देखील तळून घ्यायचे. आता फोडणी तयार करूया. मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि हिंग. फक्त 1 चमचा हळद, जास्त हळद टाकायची नाही, नाहीतर पोह्यांचा चिवडा हा काळपट होतो. आणि तयार केलेला मसाला शेंगदाणे खोबरं टाकून छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता ही फोडणी थंड झाली की पोह्यावर टाकून घ्यायची आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. पातळ पोहे थोडे नाजूक असतात म्हणून स्टेप हळू करायची. आता पोह्यांचा चिवडा जास्तीत जास्त दिवस टिकावा यासाठी खूप महत्त्वाची टिप सांगणार आहे. आता यासाठी छान असं मिक्स करून झाल्यानंतर गॅसवर जुना तवा ठेवून घ्यायचा आणि 10 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती खरपूस असा हा चिवडा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. इथे मी 1 किलो पोहे 2 बॅचेस मध्ये छान असे भाजून घेतल्यासारखे गरम केलेत. फक्त गरम करून घ्यायचं, काही करायचं नाही, जे यामुळे खूप जास्त दिवस आपला चिवडा टिकतो आणि कुरकुरीत देखील राहतो. तर तयार आहे मस्त पातळ पोह्यांचा चिवडा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. ही डिस्क्रिप्शन मध्ये देखील लिस्ट ऍड करते. एकदा नक्की ट्राय करून बघा.